साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक घटनांच्या साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शासकीय मानवंदनेत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आजच्याच तारखेला प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी दोन हात करत त्याचा खात्मा केला होता। यामुळे इतिहासात या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज सकाळी किल्ले प्रतापगडावर भवानी मातेची शासकीय पूजा करून या शिवप्रताप दिन सोहळ्याला सुरुवात झाली। यानंतर मानाच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। या सोहळ्याची माहिती देत आहेत प्रतिनिधी ओंकार सोनावले। आज महाराष्ट्रातील इतिहासाचा ऐतिहासिक दिवस आहे। किल्ले प्रतापगड येथे शिवप्रताप दिन आज मोठ्या उत्साहात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। किल्ले प्रतापगडावरील जे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा आहे, या पुतळ्यावरती आपण पाहू शकता माझ्या मागे इथं हेलिकॉप्टरच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात येत आहे। एकूणच पाहायला गेलं तर ढोल ताशांच्या गजरात तरुणाईच्या जयघोषात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त याची दाखल झाली असून मोठ्या प्रमाणावरती आनंददायी आणि शिवमय वातावरण देखील या गडावरती पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर सकाळच्या सुमारास महाआरतींनी राज्याभिषेक झाल्यानंतर भवानी मातेच्या मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत या छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघाली। त्याच्यानंतर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। कॅमेरामॅन जुबेर सोबत ओंकार सोनावले, न्यूज अनकट, प्रतापगड, सातारा। जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रांत, तहसीलदार आणि उपस्थित मान्यवर या मिरवणुकीत सहभागी झाले होते। या मिरवणुकीत पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझिम आणि साहसी खेळ सादर करण्यात आले। पालखीचे आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून शिवरायांचे पूजन करण्यात आले। यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज के मान्यवरांच्या शिवस्ते ध्वज फडकला जातो। आपले महाराष्ट्राची सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात महत्त्वाचे प्रतापगड किल्ल्यावर आपण आज 364वा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत। त्यासाठी प्रशासनाने बरेच दिवसापासून त्याचे नियोजनाची सुरुवात केली होती। चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते त्याने। आज सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान माता भवानीची पूजा अर्चना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बाकी वेगवेगळे जे उपक्रम होते ते चालू केले। खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचाही ह्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे। सकाळीपासूनच ते खूप उत्साहाने
जे आपण वेगवेगळे उपक्रम ठेवतो प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आता थोडक्यात वेळेपूर्वी आपण शिवाजी महाराजांची सुद्धा पूजा अर्चना केली आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रद्धाळू आज आलेले आहे आणि खूप ऐतिहासिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. या दिवसाचंही महत्त्व आहे आणि या किल्ल्याचंही महत्त्व आहे. तर आज मी सर्व लोकांना या संदर्भात शुभकामना देतो. याच्याशिवाय जसं की मी सांगितलं की शिवप्रतापगड किल्ला जे आहे आपला त्याचा खूप महत्त्व आहे ऐतिहासिक दृष्टीने आणि त्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने इथे वाढ करण्यासाठी काही नियोजन मागचे काही महिन्यापासून आपण चालू केले होते. प्रतापगड जे किल्ला आहे त्याचं पुनर्जीवन करणे, त्याचा नूतनीकरण करणे आणि जसा ते सुरुवातीला होता तशा त्याला परत घडवणे, त्यासाठी आपण यावर्षी पालकमंत्री साहेबांनी DPC निधीमधून 13 कोटी जवळपास मंजूर करून दिले, जेणेकरून जुनी जशी त्याची परिस्थिती होती तशी आपण परत घडून घेऊ. तिथे आपण जे प्रतापगड पासून खाली जाणारा जे रस्ता आहे ते सुद्धा आपण मोठा करत आहोत. त्यासाठी केंद्र शासनाकडून आपण निधीची मागणी केलेली आहे. येणाऱ्या दिवसातही मंजूर होतील. शेवटी आपला उद्देश असा आहे की इथून काही किलोमीटर पूर्वी महाबळेश्वर आहे आणि खूप मोठ्या संख्येने तिथे पर्यटक येतात प्रत्येक वर्षी. तर ते सर्व जे पर्यटक आहेत ते आपला ऐतिहासिक किल्ला जे आहे प्रतापगड तिथेही पोहोचले पाहिजे, जेणेकरून इकडचे जे लोक आहेत त्यालाही व्यवसाय मिळेल आणि प्रतापगड ऐतिहासिक दृष्टीने का महत्त्व आहे ते सर्व जे लोक आहेत तेही समजतील. मात्र आपल्या देशाचे नाही, विदेशी पर्यटक जे येतील तेही इकडचं महत्त्व समजतील आणि शिवाजी महाराजाचे जे गुण होते, त्याची जी शिक्षा होती ते संपूर्ण विश्वामध्ये प्रसार होईल, त्याचा प्रचार होईल. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की पुढच्या वर्षी जेव्हा आपण शिवप्रताप दिन साजरा करू तेव्हापर्यंत आपला संपूर्ण तयारी फायनल होऊन जातील, काम पूर्ण होऊन जातील आणि पुढच्या वर्षीपासून अजून हजारो संख्येने आणखीन पर्यटक येणार आहेत.